नवी मुंबई के वाशी में मराठा सेवा संघ द्वारा जिजाऊ रथ यात्रा का आयोजन किया गया है। इस रथ यात्रा की शुरुआत वाशी के छत्रपति शिवाजी महाराज चौक से हुई और 1 मई कामगार दिन के मौके पर इसका समापन पुणे में किया जाएगा। यह रथ यात्रा कुल 45 दिनों तक चलेगी और इसके दौरान 36 जिलों में कार्यक्रम आयोजित किए जाएंगे। इस यात्रा का उद्देश्य मराठा समाज की एकता को बढ़ावा देना है। वाशी में आयोजित कार्यक्रम में बड़ी संख्या में नागरिकों की मौजूदगी देखी गई। इस आयोजन के दौरान एकता का संदेश दिया गया और समाज में भाईचारे को बढ़ावा देने की अपील की गई। यह रथ यात्रा न केवल मराठा समाज को एकजुट करने का प्रयास है, बल्कि यह समाज में एकता और समरसता का संदेश भी दे रही है। जय जिजाऊ, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ सर्वप्रथम विनम्र अभिवादन। मराठा सेवा संघ आयोजित जिजाऊ रथ यात्रा मराठा बहुजन जोडो अभियान हा 18 मार्च 2025 वेरूळ येथून शहाजी महाराजांच्या गडीवरून याची सुरुवात झालेली आहे आणि 1 मे महाराष्ट्रातील कामगार दिनी याचा समारोप लाल महाल पुणे येथे होणार आहे। या 45 दिवसाच्या एकूण प्रवासामध्ये या महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामध्ये 343 तालुके आणि किमान मोठे जवळपास 200 गावापेक्षा जास्त गावामध्ये ही रथयात्रा जाणार आहे आणि प्रत्येक ठिकाणी या रथयात्रेचा या मराठा बहुजन जोडो याचा अर्थ असा आहे की मराठा आणि इतर सर्व जो समाज आहे, मराठा सेवा संघाने 1990 पासून मराठा समाजाची व्याख्या जी केलेली आहे तो राष्ट्रगीतामधील पंजाब सिंध गुजरात मराठा या अर्थाने मराठा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये 18 पगड जातीची लोक होती, परंतु त्याला एकाच नावाने छत्रपती शिवाजी महाराज संबोधायचे, ते म्हणजे मावळा म्हणजेच मराठा। म्हणून या महाराष्ट्रात राहणारा 18 पगड जातीला एकत्र करून या रथयात्रेच्या निमित्ताने आपण मराठा सेवा संघाने ही व्याख्या एकत्र केली। एवढंच नाही तर मराठा सेवा संघाला हे अपेक्षित आहे की डॉक्टर विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी जी या देशाला घटना दिलेली त्या घटनेवर देश चालतो, म्हणून मराठा सेवा संघ सुद्धा या घटनेवर चालतो। म्हणून महाराष्ट्रामध्ये समता, समानता, बंधुता, न्याय हे प्रस्थापित करण्यासाठी आणि आता या मागच्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, जातीमध्ये तेढ निर्माण करणे आणि जातीमध्ये भांडणं लावणे हा जो प्रकार सुरू झालेला आहे, त्यासाठी मराठा सेवा संघाने पुढाकार घेऊन 18 पगड जातीला एकत्र करून पुन्हा एकदा हा महाराष्ट्र आणि हा देश दंगलमुक्त करणे आणि सगळ्या समाजाला एकत्र बांधून एका सूत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये पुन्हा गोविंदाने 18 पगड जातीची लोक कशी राहतील। कारण ज्या देशामध्ये धर्मवाद झाला, धर्मासाठी ज्या देशामध्ये भांडणं होतात तो देश रसातळाला जातो, तशाच प्रकारची भावना मराठा सेवा संघाची आहे आणि म्हणून महाराष्ट्र आणि देशामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली त्याच्यावर मात करून हा महाराष्ट्र हा देश गुन्हा गोविंदाने या 18 पगड जातीला नांदलं पाहिजे आणि हा महाराष्ट्र आणि हा देश शांततेकडे गेला पाहिजे आणि म्हणून समता, समानता, बंधुता, न्याय यावर आम्ही विश्वास ठेवून ही रथयात्रा काढली। प्रचंड 18 पगड जातीची लोक या महाराष्ट्रामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावर या रथयात्रेत सामील झालेले, किमान 1 कोटी लोकांनी या रथयात्रेचा सहभाग नोंदवलेला आहे आणि इथून पुढे आणखी 3 दिवसामध्ये आणखी बऱ्या प्रमाणात हे आमचा एकूण जवळपास आता 6000 किलोमीटरचा प्रवास संपलेला आहे। किमान 1000 किलोमीटर जाऊन हा 7000 किलोमीटरचा प्रवास 45 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये पूर्ण करून जेव्हा रथयात्रा संपेल तेव्हा या महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी जातीमध्ये झालेलं तेढ आणि महिलांवरचे अत्याचार या प्रमाणामध्ये कमी होण्यास निश्चित मदत होईल आणि 18 पगड जातीचे लोक गुन्हा गोविंदाने नांदतील असा आम्हाला विश्वास आहे। त्यासाठीची जिजाऊ रथयात्रा आहे। जय जिजाऊ, जय शिवराय।